हॅलो फ्रेंड्स, चला तर मग मटकीविषयी माहिती जाणून घेऊया. हे एक वर्षायू जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे व लागवडीतील कडधान्य आहे. मटकीची वेल किंवा झुडूप असतो. ही मूळची भारतातील असून भारतात सर्वत्र हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत, वायव्य भारतात 1200 मी उंचीपर्यंत आढळते. रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. 2. बियांचा विशेषतः बियांना मोड आणून त्यांचा जेवणात वापर करतात. ते महत्त्वाचे अन्न आहे. मटकीत जलांश 10.8% प्रथिने, 23.6% वसा, स्निग्ध पदार्थ, 1.1% तंतू, 4.5% व इतर कार्बोहायड्रेट 53.5% आणि खनिजे 100 ग्रॅममध्ये 3.5 ग्रॅम आढळतात. तिच्यात कॅरोटीन, थायामीन, रिबोफ्लाविन, निकॅसिन आणि क ही जीवनसत्वे असतात. मोड आलेल्या बियात क जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. 3. पावसाच्या सुरुवातीस पावसाळी पीक म्हणून मटकीची लागवड केली जाते. 4. मटकीला रेताड व भुसभुशीत जमीन अधिक अनुकूल असते. 5. या रोपांचे वेल होतात. हे वेल गुरांना खायला घातले जातात. त्यामुळे गुरे ताजीतवानी बनतात आणि त्यांचे रक्त वाढते. 6. भारतात मटकी सर्वत्र होते. गुजरात व राजस्थानमध्येही मटकीचे उत्पन्न चांगले होते. 7. नाश्त्यासाठी मटकीच्या मठिया, फाफडा व पापड या वस्तूचा उपयोग केला जातो. 8. मटकी मुगापेक्षा वातुळ व वृक्ष असल्याने कडधान्यांमध्ये त्याचे स्थान गौण समजले जाते. 9. मटकी पित्त, कफ, ताप, रक्तपित्त, दाह, उन्माद या रोगामध्ये हितकर असते. 10. शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर त्यामध्येही मटकी सेवन करणे चांगले. 11. मटकीमध्ये लिसिथिन ही मेंदूशी निगडीत असणारे एक द्रव्य अधिक प्रमाणात असते. 12. मटकी वायुकारक, जुलाबात गुणकारी, कफ व पित्तहारक, हलकी, जठराग्नी मंद करणारी, पाकात मधुर, कृमिकारक व तापनाशक आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.